विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वात शक्तिशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती तो सरदार म्हणजे अफजल खान होय. हाच तो अफजल खान ज्याने शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजांना ठार मारलं होतं. हाच तो अफजल खान ज्याने शिवरायांचे वडील शहाजीराजांना देखील कैद केलं होतं. याच अफजल खानाचा प्रतापगडावर शिवरायांनी कोथळा बाहेर काढला होता. हा इतिहास मात्र सर्वात जणांना माहिती आहे. पण महाराष्ट्रात येण्यापूर्वी अफजल खानाने स्वतःच्या 64 बायकांना निर्दयपणे ठार मारले होते. हा इतिहास मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आदिलशाहीला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराजांचा बंदोबस्त करण्याकरिता आदिलशाही दरबारात अफजल खानाने विडा उचलला. अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट होतं. कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम खानाच्या ठिकाणी होता. अफजल खान अत्यंत क्रूर, निर्दयी आणि स्वार्थी होता. तो एक नंबरचा नास्तिक होता. त्याचा देवावर विश्वास नसला तरीही शुभशकून आणि भविष्य, ज्योतिष यावर मात्र प्रचंड विश्वास होता. खानाने भली मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात येण्याची तयारी सुरू केली. त्याचवेळी महाराष्ट्रात येण्यापूर्वी तो एका ज्योतिषाला जाऊन भेटला. ज्योतिषाने भविष्यवाणी करत या मोहिमेमध्ये तुला अपयश येईल, कदाचित तुझ्या जीवाला देखील धोका आहे असे ताकीद वर्तवले. परंतु स्वतःच्या ताकदीवर भयंकर गर्व असणाऱ्या अफजल खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच्या बाबतीत एक दुःखद घटना घडली. त्याच्या सैन्यदलाचं नेतृत्व करणारा झेंड्याचा हत्ती, त्याचं नाव होतं फतेह लष्कर, तो अचानक मृत्युमुखी पडला आणि साहजिकच खानाच्या मनामध्ये शंका कुशंका येऊ लागल्या. अफजल खानाला एकूण 64 बायका होत्या. लढाईमध्ये चुकून आपला मृत्यू झाला तर आपल्या बायका दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करतील, ही कल्पना सुद्धा त्याला सहन झाली नाही. त्याने प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीसाठी निघण्यापूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्या कबरींमध्ये दफन करून टाकले. आजही या ठिकाणी एकूण 64 कबरी आहेत. मात्र तरीही विजापूरला तो भाग 60 कबर या नावाने प्रसिद्ध आहे. अफजल खानाच्या 64 बायकांच्या कबरी आजही कर्नाटकमधल्या विजापूरजवळ असणाऱ्या 60 कबर या नावाच्या गावात आहेत.